की जो आपल्या नित्य देवपूजेच्या विशेषामध्ये दत्तात्रय प्रभूंच्या विशेषावर आपली एक विशिष्ट कृती आहे की जो आपल्या देवघराचा सर्वात प्राचीन विशेष आपल्या वंदनामध्ये आहे. 16 लाख वर्षांचं त्रेतयुग गेलं, 8 लाख वर्षांचं द्वापरयुग संपलं, कलियुग लागून 5000पेक्षा अधिक वर्ष उलटून गेले. सगळ्यात मोठी संपत्ती दत्तात्रयांच्या सर्व तीर्थ विशेषांच्या रूपाने आपल्याकडे ही सकळ संपत्ती ती असंपत्ती परमेश्वर जीवाची संपत्ती आहे. ती परमेश्वर संपत्ती माझ्या जवळ आहे. जगाचा सगळ्यात मोठा श्रीमंत मी आहे. त्या दत्तप्रभूंच्या विशेषाला आपण काय करत असतो? डोकं टेकवत असतो. एखादा नित्यनेमाने सेवा करून परमेश्वराच्या त्या विशेषाला अनुलक्ष करून दत्तात्रय प्रभूंच्या सेवेची भावना व्यक्त करतो. नित्यनेमाने धूप दाखवून कार्तवीर्य राजाच्या सेवेचा आठव करीत श्री दत्तात्रयाच्या सर्व तीर्थ विशेषाच्या विशेषाला अनुलक्ष करून काय करत असतो? पूजन करत असतो, अर्चन करत असतो. वेगवेगळ्या भावनेतून, वेगवेगळ्या श्रद्धेतून, वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून आपण परमेश्वराचं पूजन करत असतो. अर्चन भजन आपल्याला करण्याचं भाग्य मिळतो. अवधूत प्रभुराया खांद्या कावड पारधीरेश अमोघ दर्शन राया जय जय अवधूत प्रभुराया. काय करतो आपण? दत्तात्रय प्रभूंचं गुणात्मकरण करतोय. अंगावर जर रोमांच उभे राहिले, आठे सात्विक प्रगटल्याच्या भावाला आम्हाला अनुभवता आलं. आमचं अर्चन त्या परमेश्वरापर्यंत पोहोचत आहे. डोळ्यातून घळघळा अश्रू यावे. ती दत्तमूर्ती खांद्या कावड पारधी वेश सीताप जाती विजया 6-4-18 वर्णिती तुझला श्रमदी वेद माया. हे दत्तात्रय महाराजा स्तवन करीन तुझे तोष होईल स्वामी. परमेश्वराचं स्तुती स्तवन केल्यानंतर परमेश्वर काय करतो? प्रसन्न होत असतो. आणि प्रसन्न झाला तर काय देणार नाही? तो तुम्हाला भरभरून देणार आहे. अशा दत्तात्रय प्रभूंची आठवण आपण या सायंकाळच्या पूजावसरी करत आहोत. इथे असलेल्या दत्तात्रयांच्या विशेषाला अनुलक्ष करून आजची ही आरती आपण परमेश्वराला समर्पित करणार आहोत. ही आरती ओवाळत असताना आपल्याकडे ईश्वरीय ज्ञानाचं आणि प्रेमाचं बळ, बुद्धी आणि शक्ती आहे. त्याचा आपल्याला आनंद असला पाहिजे की आज माझ्याकडे ऐकणे असं कोण आहे की त्याच्याकडे दत्तात्रयाचा विशेषणे सांगावं, हात वर करायचे म्हणजे आहे की नाही? नाही असं विचारलं मला. जगाच्या पाठीवर महानव पंथाच्या प्रत्येक अनुयायाकडे ही संपत्ती आहे. किती वर्षाची आहे? 24,05,000 वर्षापूर्वी ही संपत्ती आहे. आहे का नाही? आम्ही श्रीमंत
आहे की नाही आमच्या जवळ परमेश्वराचं हे एक संपत्तीच्या रूपाने अपूर्व धन आहे. याचा आनंद असला ना मग आम्ही स्तुती स्तवन करू शकतो. वस्तूचं मूल्यच माहिती नाही तर मग त्याचं पूजन नाही करता येत. ज्ञान हे एक दुसरं साधन आहे. सकाले नेह महता इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरीश्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त मिमं राज ऋषयो विदु. सूत्रपाठाच्या रूपाने ब्रह्मविद्या ज्ञानाचं हे अपूर्व धन आपल्या सर्वांकडे आहे का नाही? सूत्रपाठ तुमच्याकडे आहे का? कोणाकडे सूत्रपाठ नाही असा हात वर करा. हात नाही त्याच्याकडे. सूत्रपाठाचं पुस्तक आहे? नाही. कोणाच्या घरी नसेल. मला घर माहिती सगळ्यांची. काहींकडे अजूनही सूत्रपाठ नाही. आज कुठं होतं पारायण करताना ते काही जास्त तर नव्हतं. होतं सगळ्यांकडे होतं. विचार करा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी आपल्याला ते सूत्रपाठ हे एक धन आहे. ज्ञान हे एक धन आहे. मुखोद्गत किती 9 प्रकरण सांगतो. हात प्रकरण हे आमचं 9 प्रकरण मुखोद्गत आहे. 9 प्रकरणाचं मी मनन करते, दररोज करते. अरे ही आमची संपत्ती आहे. हे आमचं रक्षण आहे. हे आमचं अपूर्व धन आहे. विशेष कसं आहे ना तसं ज्ञान हे आपल्याकडे असलंच पाहिजे. खूप काही नाही, 1238 पाठ असतील असं आम्ही गृहीत धरणार नाही. पण सूत्रपाठातलं 9 प्रकरण पाठ मग आम्ही म्हणायचे की आम्ही परंपरेचे पायिक आहोत. त्या पायिकासारखं गुण आमच्याकडे दयाचे मांदिये दांडिये मांडिये जन्मला. आणि दयाच्या सारखे काहीच नाही तर दयाचा कैसा म्हणावा. आम्ही देवाचे कसे म्हणू? बापासारखे मुलांकडे तर काही गुण दिसत नसले तर बाप सुद्धा म्हणतो तू माझा कोणता शोभत नाहीस. लोक म्हणतात की हा काही त्या बापासारखा दानी बापासारखा उदार नाही. आम्हाला जर आम्ही श्री चक्रधराचे म्हणवितो, आम्ही कुणाचे आहोत? माझा देव श्री चक्रधर आहे. आम्ही कुणाचे? तर श्री चक्रधराचे. आणि मग त्या श्री चक्रधरांचं ज्ञान आमच्याकडे असलं पाहिजे. त्या ज्ञानात हे अर्थांतर सूत्र आपण अनुभवतो आहोत. कोणतं सूत्र आहे? काल आपण अनुभवलं की देशाचा सेवटा आणि देवळाचा कोणता येतिनी सेवनी असावे. आताचं वचन आपण उपयोगान वचे आणि ते पुढा सुनी विको भोगी. आपण उपयोगान वचे आणि ते पुढा सुनी विको भोगी. आजचं जे सूत्र आहे ते कोणतं आहे? आपण उपयोगानं. आम्ही ज्ञान साधना, भक्ती साधना, तपसाधना, जपसाधना करत असताना आपल्याला या सूत्रांनी सावध करून सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळा असं घडतं की आपण उपयोगान वचे पर्यानिका ते पुढा सुनी विको भोगी. आपण उपयोगान वचे. आपण स्वतः उपयोगी जात नाही पण अनिका ते पुढा सुनी विको भोगी. आपण आपल्या क्रियेने उपयोगी जात नाही पण म्हणजे परमेश्वर म्हणतात आम्ही स्वतः एखाद्या गोष्टीला काही कळलं आम्ही माणसं स्वतः काही करत नाही. करण्याला काय करतात? बरोबर निमित्त करतात आणि दुसऱ्याला अडचणीत आणण्याला निमित्त करतात. स्वतः परमेश्वर आपल्याला हितोपदेश करतात. तसा स्वनिष्ठ दोष चुकवायचा आहे तो परनिष्ठ दोषही आपल्याला चुकवता आला पाहिजे. काय सांगितलं इथं त्याने? स्वामींचं पैठणला ढोरेश्वरी अवस्थान असताना स्वामींच्या दर्शनाला दायंबा आलेले होते आणि दायंबा म्हटले की देवा
माझ्याकडून काही चूक घडलेली आहे. माणूस चुकतोच, चूक कबूल करण्याचं मोठेपण बी पाहिजे. आणि मग ते दायमा म्हटले की देवाने आपल्या सहज विचारलं किम पर्वणी मंडळ कौतुक करून आले होते. ते म्हणाले माझ्याकडून जरा काही चुकीचं काम घडलं, त्यामुळे मी पाप क्षालनार्थ शेऊर करून तुमच्या दर्शनाला आलेले. पाप मिटावं म्हणून साधू संतांचं दर्शन यासाठी मी घेतात, पाप मिटावं. कारण पाप ताप दैन्य धती संतो महाशय, पाप ताप दुःख संतांच्या दर्शनाने आपोआप पिकतं. म्हणून देवा तुमच्या दर्शनाला आलेलो आहोत. देव म्हटले काय तुला पाप घडलं हे तुला वाटतं का? म्हणाले हो देवा. म्हणून तर मी तुमच्या दर्शनाला आलो की माझं पाप पिटावं. आपल्यालाही वाटतं की नाही, आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला बरेच पाप घडतात, बरेच दोष घडतात. आणि दोषांची कबुली आपण जर केली, क्षमा कर दयाळा, क्षमा कर दयाळा. आपण म्हणतो पापो हम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव कालिमां या देव शरणागत वत्सल. तसं तर एवढं उच्चारण केलं देवापुढे, कबुली दिली की आपलं पाप आहे. किती सोपं गणित देवाने सांगितलं. देव म्हटले की ठीक आहे, इथपर्यंत चांगलंच आहे. काही माझ्यासारखे महाभाग असे असतात, स्वतः पाप करत नाही तर दुसऱ्यांच्या पापाला भागीदार बनतात, दुसऱ्यांच्या पापाला निमित्त बनतात, दुसऱ्यांच्या क्रियेला प्रवृत्त करण्याला कारणीभूत होतात. आपण उपयोगानवचे, आपण तर काही केलं नाही, परंतु दुसरा जो करतो आहे त्याला आपण निमित्त झालो. आणि का ते पुढा सुनी भिको भोगी. स्वामींनी सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळा आपण स्वतः दोष करत नाही, परंतु दुसऱ्याच्या दोषाला निमित्त होतो. दुसऱ्याला चांगली वाट दाखवायची आहे ती वाईट वाट दाखवली, त्याला निमित्त झालो की नाही. आमच्यामध्ये दोषामध्ये निमित्त दोष आहे. निमित्त दोष, गहाळ दोष, क्षोभरूप दोष, हे असे दोष आहेत की तिथं विस्तरणाला उपाय नाही. निमित्त, माझ्या निमित्ताने जर एखादं कोणी अनिष्ट जोडलेलं असेल तर त्या गोष्टीला मी निमित्त झालो. म्हणजे हा आणि का ते पुढा सुनी भिको भोगी. दुसऱ्याला निमित्त केलं. दुसऱ्याला म्हणजे आता स्वतःला तर काही नटता थकता येत नाही, मग दुसऱ्याला चांगलं डेकोरेशन करायचं आणि त्याचा आनंद आपण घ्यायचा. स्वतः तर काही आता नटू शकत नाही. जर आता कर्मराटीमध्ये पाहिलं की वैधव्य आलेलं असेल तर त्यांना नटणं या प्रक्रिया समाज व्यवस्थेमध्ये निषिद्ध मानल्या जातात. मग ते काय करणार, आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला चांगलं सजवणार, धजवणार आणि त्याचा आनंद आपण घ्या. आणि या सूत्राने आम्हाला सावध करून सांगितलं की आपण उपयोगानं पाहिजे. आपण तर काही उपयोगी केला नाही, पण आणि का ते पुढा सुनी भिको भोगी. दुसऱ्याला त्या क्रियेला प्रवृत्त केलं किंवा दुसरा जो उपभोग घेतोय त्याच्यात विकार अनुभवला, तयाचेने संबंधे अनिष्टावरी पडा होय. म्हणून त्याच्यामध्ये सावधानता ठेवायला सांगितलेली आहे. ऐसा भ्रमता बहुत संयोग झाला तरी काही पा ना ते तापन विषयाची उपयोगान वचोने पुढीलाचा उपयोगी निमित्तत्वे उपयोगान वचावे. आता बऱ्याच वेळा आपण उपयोगी जात नाही. पण आपण उपयोगी जात नाही का, तर आपल्याला देवाची आवडी असते, आपल्याला काही प्रपंचाची आवडी नसते, त्यामुळे आपण उपयोगान व्हायचे. आपण, तुम्हाला जर देव आवडत असेल तर नटणं आवडेल का?
तुम्ही बरोबर ज्याला देव मिळवायचा आहे, देवाची जर आवडी आहे तर पलंगावर नाही जपलं, खाली जपलं. पलंग आहे की घरात, तर झोपायला कुठे झोपणार? साड्या खूप आहेत की, तर किमान प्रवचनाला येताना, स्थानाला जाताना तर थकून नाही येत. ठीक आहे, लग्नात चालले म्हणून त्या दिवशी त्यांनी घेतली, ती बहिरी आग आहे, लोकांसाठी आहे. पण स्वतःसाठी त्यांनी स्वतःला कधी सजवलं? कशासाठी? स्वतःसाठी, स्वतःच्या कार्यासाठी त्याने नाही सजवलं. आपण उपयोगानवचे कशास्त होऊ शकतं? आपण उपयोगानवचे परत्राची आचाडा. परत्राची आचाडा, परत्राची आचाडा म्हणजे परमेश्वर मिळावा. देवाने सांगितलं म्हशी कशी लिहितल्या व्हावे. देव मानेला दंडे. देवाने सांगितले की तू स्वतःला काही सजवू नकोस, स्वतःसाठी काही. आता माझ्यासाठी जर मी स्वतः शृंगार करत असेल तर तो शृंगार करायला सांगितला, पण ताई काय म्हणते, देवा कवना लागी शृंगार केला तर श्री चांगदेव राऊळ गोसाविया लागी. मी एखाद्या वेळी चांगले कपडे घातलेले, चांगले अलंकार घातलेले, तर कोणासाठी घातले? माझ्या देवासाठी घातलेले, माझ्या कार्यक्रमासाठी घातलेले, माझ्या अवसरासाठी घातलेले, तर मग ते मान्य आहे. पण आपण उपयोगानवचे कधी कधी परत्राची आचाडा, परमेश्वर मिळण्याच्या चाळीस तो स्वतः काही करत नाही. किंवा अथवा दोषाचे निभय, अथवा दोषाचे निभय. मी जर चांगले गंध स्नो पावडर लावलं ना तर रोरो नरक होतात, माहिती का? हो, तिकडचे बघायला जसं आहे तसं घ्या, ठीक आहे, पण लय कामापेक्षा जास्त. आता देवासाठी शृंगार केला तर चांगला, पण मी चांगली दिसावे यासाठी जर केलेलं असेल तर काय होईल? नरकाची काय होईल? दोषार्थ होतील. देव मला मग ते कोंबी पाळ काय का माहिती, खदिराईंग, 80 पत्र, सेंटले वापरतो ना आपण, सेंट काय परफ्यूम काय असतं, हा ते परफ्यूम असतो, परफ्यूम. हा देवाला दाखवण्यासाठी, देवाला परमार्गामध्ये सेवा करण्यासाठी त्याचा उपयोग केला, ती गोष्ट वेगळी आहे. पण स्वतःसाठी जर तो केला असेल तर नरक मिळणार आहे, म्हणून तो करत नाही. आपण उपयोगानवचे. दुसरं कारण सांगितले नरकाची आचाडा किंवा निभय, अथवा शरीराचे अनुपयोगे, अथवा शरीराचे अनुपयोगे. आता काय मसनात जवळ गेलं काय लोक मला नाव 80 वर्षाची भाजी आता पावडर लावते, तर काय अक्षमत्व आलेलं आहे. मी आता शृंगार करत नाही किंवा स्वतः उपभोग घेत नाही, याचं कारण तिसरं सांगितलं नाही की या सौविधिक पदार्थ खात नाही किंवा त्याचा उपभोग घेत नाही. तो म्हणणार आता आपलं काय काही दिवस गेले, आता काय आपलं राहिलं. परंतु ही माणसं सुद्धा काय करतात? आणि का ते पुढा सोनी भोगी. स्वतः अनिष्ट क्रिया करत नाही, परंतु दुसऱ्याच्या अनिष्टाला आड येतो आहे, आणि म्हणून तो दुसऱ्याच्यासाठी हरी पुढीलाची विषयी क्रिया सिद्धी पाहुनी आपण समाधान मानी मनी हर्षाते पावे. परंतु म्हणाले दुसऱ्याची क्रिया समाधानाते पावे. आता भारत हरला काय, भारत जिंकला काय, क्रिकेटची मॅच चालू असते बऱ्याच वेळा, ते आपण बघा जणू काही गेलाच खालीवर होते. आजकाल ते वेट सगळ्यांनाच आहे क्रिकेटचं. आता ते बिचारे जे भांडले ते गळ्याला गळा लावून बसतात, पण यांच्यात फायटिंग होते किंवा हा या पक्षाचा तो त्या पक्षाचा, यांची तर काही कथा वार्ता निघाल्या. तो म्हणाले या पक्षाचं मी या पक्षाचं, की झालं भांडण. एक वेळा
ते तिकडे गळ्यात गळा म्हणून बसते आणि हे मात्र इकडे भांडत बसते. आणि का ते पुढा सोनी विखो भोगी सकौतुकपणे कर्मणुकीसाठी त्याने स्वतःचा बळी घेतला ना. आणि म्हणून ही गोष्ट साधकासाठी निषेधनीय आहे. सकौतुकपणे किंवा दुसरं कारण सांगितलं त्याने प्रसाद त्रसलेला आहे. खूप दिवस झालं काही म्हणजे कर्मणूक म्हणून त्या त्रसास्तव त्याने काय केलेलं आहे. आणि का ते पुढा सोनी विभो भोगी गेला चांगली बैलगाडीची शर्यत बघायला. आजकाल ते बैलगाडीची शर्यत किंवा काहीतरी करमणुकीचं साधन बघायला माणसं गर्दी करतात. आहे ना मुंबईत बऱ्याच करमणुकीची केंद्र आहे. आजकाल तिथे काही सांगायची गरज नाही तुम्हाला, आहे ना. हा प्रसास्तव तो फक्त दुसऱ्याचा आनंद बघण्यासाठीचा प्रसास्तव संग्रह. दुसरं कारण सांगितलं की आपला मित्र चाललेला आहे त्याच्यासोबत तू गेलेला, त्याचं कारण नाहीये. बऱ्याच वेळा असं घडतं की नाही, आपल्या कंपनी थ्रू निघाली म्हणजे एखादी म्हणजे दुबई यात्रा, फक्त आता संग्रहास्तव जातो. ते लोक म्हणतील बघा बुवा काय हरकत आहे, नव्हतं कवडी चुंबक दिसत, काय पैसे खर्च करत नाही. संग्रहास्तव त्याला स्वतःला जायची इच्छा नाही, परंतु मित्रासोबत, नातेवाईकांसोबत, कंपनीच्या माणसांच्या सोबत बऱ्याच वेळा आपल्याला संग्रहास्तव अनिच्छेने पदार्थ स्वीकार करावा लागतो, बाह्य उपभोग घ्यावा लागतो. पुढीलच्या समाधानासाठी आपल्या स्वतःला बाजूला ठेवावं लागतं. ऐसे संग्रहास्तव करावं लागतं. दृष्टपर हेतू किंवा दृष्टपर हेतू स्वतःच ऐश्वर्य दाखवण्यासाठी मी किती श्रीमंत आहे. कधी कधी आपण बघा एखाद्या गोष्टीमध्ये श्रीमंतीचं प्रदर्शन करतो. आपण काही फारस श्रीमंत नसतो. श्रीमंत तो कोण आहे, खरा तो परमेश्वरच आहे. श्रीमंत खरा कोण आहे, श्रीमंत हे खरे ईश्वरीचे राजकुमार असतात. आपण काही श्रीमंत आहे, आपण श्रीमंताच्या यादीमध्ये नाही. जगातले जे 10 श्रीमंत 11 श्रीमंत आहेत त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का. पण आपण उगीच रील काढून सण करतो. कधी कधी स्वतःच्या श्रीमंतीचं लग्न प्रसंगी काय करतो, ऐश्वर्य दाखवतो, प्रदर्शन करतो आणि नंतर म्हणजे वर्षभर बसतो कर्ज फेडत. अरे कशा करता. आणि का ते पुढा सोनी भिको भोगी दुसऱ्याच्यासाठी आणि स्वतःच जे स्वतःच ऐश्वर्य किंवा स्वतःच श्रेष्ठत्व कमी केलं आणि दुसऱ्याला फक्त चांगलं वाटावं यासाठी त्याने काय केलंय. आणि का ते पुढा सोनी भिको भोगी दृष्टपर स्वतःची मान्यता व्हावी, कीर्ती व्हावी, लोकांनी चांगलं म्हणावं. लोक काय जिंदाबाद म्हणतात, मर्दाबाद म्हणतात, चांगले म्हणतात, वाईट म्हणतात. जे देवाने सांगितलेलं आहे, जे आपल्या बुद्धीला आणि आपल्या परिस्थितीला जे जमेल तेवढं पेलवे तेवढंच हे करा. सहज जीवन जगणारा जो आहे तो काय म्हणता सुखी असतो. आणि नुसतं प्रदर्शन केलं लोका खातर की तो अडचणीत आला. आणि म्हणून या सूत्राने जीवन मूल्य आपल्याला शिकवलेलं आहे की आपण उपयोगानवचे आणि का ते पुढा सोनी पिको भोगी दुसऱ्याच्या क्रियेमध्ये काय केलं त्यांनी. आणि का ते पुढा सोनी पिको भोगी जैसी थोट्याची पारद ऐसे न व्हावे. जैसी थोट्याची पारद सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही वेळा सांगितलेली आहे. म्हणाले पारधी असतात ना, पारधी समाजातली माणसं जी असतात ना ती खूप चलाक असतात, अनेक चोऱ्या वगैरे करतात आणि मग ते पोलिसांना ऐकत नाहीत किंवा पोलिसांच्या तावडीत सापडत नाही आणि म्हणून त्याचा काय करत पारद करतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या पायाच्या शिरा कट करतात किंवा हात बाजूला करतात किंवा त्याने काही चुकीचं काम करू नये. परंतु
स्वामींनी दृष्टांत सांगितला की म्हणाले शिकार करण्यासाठी त्या पारध्याला एका उंच टेकाड्यावर घेऊन आणून बसवतात आणि मग त्याला ती शिकार करायची असते. कोणाची? प्राण्याची. आणि ती प्राण्याची शिकार करण्याचं ज्ञान या पारध्याला असतं. बरोबर शिकार कशी करायची, कुठून सावध येणार आहे, कुणीकडून जाणार आहे, कोणती वेळ येण्याची आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं. म्हणून त्याला उंच टेकाड्यावर आणून बसवतात आणि मग त्याला सांगतात की कुठून काय कसं आलं ते आम्हाला सांग. आता याला नसतात हात न पाय, त्याची काय केलेलं असतं, त्यानं चवरुंगे केलेलं असतं. त्याला पायाने चालता येत नाही आणि हाताने काही बाण मारताही येत नाही. परंतु तो आणि का ते पुढा सोनी विको भोगी त्या बाकीच्यांना सांगतो धरा इकडून आला वाघ, इकडून आला, मारा शिकार, मारा बाण. स्वतः काय करू शकतो का? काहीच. स्वामींनी सांगितले की जैसी थोटी पारध, थोटी समाजाचा म्हणजे एकदम एकदा हातपाय तुटलेले अशा खोट्या असलेल्या जीवाला सुद्धा आणि का ते पुढा सुनी विको भोगी, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानतो आणि त्याच्यामध्ये स्वतःची विषय व्यवस्था करतो. आणि म्हणून म्हणतात आणि का ते पुढा सोनी विको भोगी, त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते आणि का ते पुढा सोनी विको भोगी म्हणजे हे बास ऐसे तापस नते विरामशील स्मरणशील निताड महापात्र आदियाचे निपाडे भिक्षुवास कोणासे याचा ठाई भजन पूजन व्हावे. हे अमुक्या तमुक्याचे मान्य मनोनी वाणी पुढीला करवी क्रिया सर्वी पदार्थ संपादवी. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला तर डायरेक्ट स्वतःची मान्यता करून घेता येणार नाही. मग तो काय करतो? दुसऱ्याला म्हणतो हे खूप श्रेष्ठ आहे आणि त्याच्या मान्यतेमध्ये स्वतःचा आनंद अनुभवतो. प्रक्रियेमध्ये देवाने आपल्याला यामध्ये सावधानता ठेवायला सांगितले की तो स्वतःला पदार्थ खायचा नाही, तर स्वतःला खायचा आहे म्हणून तो दुसऱ्याला द्या म्हणतो. दुसऱ्याचं करतो, दुसऱ्यानंतर एक म्हणतो मलाही देणार. म्हणजे दुसऱ्याच्या आणि का ते पुढा सोनी विको भोगी, म्हणून या वचनाने आपल्याला सावध करून सांगितलेलं आहे की दुसऱ्याच्या धर्महानी होय त्याच्या संबंधाने आपण ती नरकाला जाणार आणि ज्याची मान्यता केली तोही नरकाला जाणार. दोघे मरती. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो की एखादा हाराला आपण म्हणतो त्यांना घाला माझ्यापेक्षा ते मोठे, माझा तो विचार आज्ञा असतो त्याला काय माहिती कोण आहे. मग त्यांना घालते की तेव्हा त्यांना घाला, हे म्हणतात त्यांना घाला तेव्हा यांना घाला, झाला दोघांचाही फायदा. म्हणजे स्वतःच्या क्रियेत त्याने किती बारकावा सांगितलेला आहे की कधी कधी आमची क्रिया ही स्वतःच्या दृष्टीने बरोबर असते पण दुसऱ्याच्या परनिष्ठ क्रियेमध्ये आपण त्या क्रियेला कधी कधी निमित्त दोषाने अनिष्टाला कारणीभूत होतो. म्हणून आणि का ते पुढा सोनी विभोगी याविषयी सावधया वर्तावे. आपण उपयोगान वचे आणि का ते पुढा सुनी विको भोगी विकार विखोन सेवावा. विकार विखोन सेवावा. मागील वचनामध्ये सांगितले की आणि का ते पुढा सोने विखो भोगी. मग म्हणाले परनिष्ठ दोष चुकवावा काय ना, म्हणाले विकार विखोन सेवावा. विकार विखोन सेवावा. मागील वचनामध्ये निमित्त दोष चुकवायला सांगितले. आमच्या परमार्थामध्ये एखादा माणूस रस्ता विचारतो, बाबा ही वाट ठाण्याला जाते का? आता विचारणारा माणूस कोणाला तरी मारायला चाललेला आहे
आणि त्याने तुम्हाला विचारलं की बाबा हा रस्ता ठाण्यालाच जातो का, आणि तुम्ही सांगितले की हो हो बरोबर हा रस्ता असा ठाण्यालाच जातो. त्याने तिथे गेला आणि त्याने त्याचं काम केलं. कोणाला काही मारहाण करायची होती त्याच्या डोक्यात त्याचा काही असेच विषय, पण त्याचं निमित्त ओळख आपल्याला काय झालं, स्वतः काय केलंय का, तर निमित्त ओळख लागले केलं. तुम्हाला एखाद्याने माचीस मागितली आणि ती माचीस तुम्ही त्याला दिली आणि त्याने एखादं घर जाळलं किंवा एखादा उसाचा पडत जाळला आणि त्यात कितीतरी जीवाणू मेले, अलीकडे तुमच्या डोक्यावरती ओझं, याला म्हणतात निमित्त दोष. आपण काय केलं का, आणि म्हणून या वचनाने आपल्याला निमित्त दोषही चुकवायला सांगितलेला आहे. आपण तर चूक करायची नाही. काही माणसं बघा आपण नाही काही करत, पण दुसऱ्याच्या दोषाला निमित्त होतात, दुसऱ्याच्या गुणाला निमित्त आपण होऊ शकतो, पण दुसऱ्याच्या दोषाला निमित्त दोष येत असताना तिथे सावधानता ठेवली पाहिजे. आणि म्हणून अनिका ते पुढा सोनी भोगी, तर म्हणाले निमित्त दोष चुकवावा काय ना प्राप्त सेवा ही चुकवावी, निमित्त दोष चुकवावी असं नाही तर प्राप्त सेवा ही चुकवावी, प्राप्त दोष सुद्धा चुकवली पाहिजे. विकार म्हणजे मानसिक उल्लेखाधिक विकोपाचा इंद्रियाचा. श्री चक्रधर स्वामींचं बेलोपूरला आदित्याच्या मठामध्ये वास्तव्य होतं आणि ते म्हणते की माईंभट्टो, तुम्ही श्री प्रभुबाबांच्या सन्निधानात गेले आणि तुमचं सन्निधान चरितार्थ व्हायचं राहिलं, तुम्ही तेवढे योग्य झाला नाही. कारण येतीच्या दिवसाने येतीच्या मासा 1 महिना श्री प्रभुबाबांच्या सन्निधानात राहिल्यानंतर तुम्हाला जेवढा लाभ मिळणार आहे तेवढा आमच्या सन्निधानामध्ये एका दिवसात मिळेल, असं प्रत्यक्ष देवाने माईभट्टांना सांगितलेलं होतं. परंतु देवाने एकदा निरूपणात असंही सांगितलं होते की तुम्ही तिथे किती पैसे खर्च करायचे, म्हणाले दररोज 3.5 आसू, म्हणजे आजच्या भाषेत आजच्या याच्यात किमान ते 3,500 रुपये. 3,500 रुपये फुलांच्यासाठी माईभट्ट श्री प्रभुबाबांच्या सेवेसाठी खर्च करायचे. ते म्हटले की तेवढे पैसे तुम्ही जर आमच्या ठिकाणी खर्च केले तर आता तुम्ही डायरेक्ट चरितार्थ होऊन अप्रोक्ष ज्ञानाची झिन्न मारते असते. लक्षात ठेवा, इथे पात्राची पात्रता पाहून धर्म करायला सांगितलेला आहे. सगळे दिसले की सगळे एकाच पात्रतेचे आहेत आणि एकाच अधिकाराचे आहेत असं नाही. श्री प्रभुबाबा हे सुद्धा ईश्वर अवतार, आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे सुद्धा ईश्वर अवतार. परंतु माईभट्टाला देवाने काय सांगितले की ते तिच्या मासा 1 महिना राहिल्यानंतर आणि दररोज 3.5 आसू, म्हणजे किती रुपये खर्च झाले असतील त्यांचे सांगा. देव म्हटले की तेवढे द्रव्य इथं घेऊन या, आम्ही तुमचं संधान चरितार्थ करू. मात्र त्यांच्या डोक्यात होतच की पैसे आणायचे पैसे खर्च करायचे, तर पैसे आणायचे कुठं. आणि म्हणून एक दिवस ते देवाला म्हटले की देवा मी जरा गावाला जाऊ. देवाला काय म्हटले, मी जरा गावाला जाऊन येतो. देव म्हटले अरे इथं तर सन्निधान दुर्लभ आहे, एक दिवस तुमचा लाख मोलाचा आहे. 1 दिवस तुम्ही राहिलात ना तर तुमचं 1 वर्षाचं सन्निधान चरितार्थ होत आहे आणि तुम्ही इथून जाऊ नये असं मला वाटतंय. पण ते 4-2 दिवस झाले की पुन्हा देवाला म्हणायचे की येतो गावाला जाऊन. देव पुन्हा सांगायचे की काय आहे
एवढ्या लवकर जाऊ नका, अजून थांबा थोडं. ईश्वरेशी अंतर पडो ने दीजे. काय देवाने सांगितलं महत्वाचं? ईश्वरेशी अंतर पडो ने दीजे. ईश्वराला आणि आपल्यामध्ये अंतर वाढवू देऊ. आपल्याने मार्गाचा अंतर कमी होते की नाही? कित्येक वर्ष आपण एखाद्या मार्गाला भेट द्यायचा नाही. कित्येक वर्ष एखाद्या अधिकरणाच्या भेटीचा आपल्याला योग येत नाही. कित्येक दिवस आपल्याला एखादं स्थान वंदन करण्याचा योग येत नाही. हे आपणच अंतर वाढवलेलं आहे. आपणच हे काय केलेलं आहे? हे अंतर वाढवलेलं आहे. आणि हे अंतर पडोने द्यावे. ईश्वरेशी अंतर पडोने द्यावे. विकार विकोन सेवा. यासाठी सगळ्यात सोपा मूलमंत्र काय सांगितलं त्यांनी? ईश्वराने आपलं अंतर कमी करण्यासाठी आणि त्याचं अंतरीचं अनुसंधान तुटून देणे यासाठी साधा सोपा मूलमंत्र सांगितलाय. विकार विकोन सेवा. विकार विखो सेवन करू नये. तुमच्या आवडीचं खायचं नाही. आलं तिथं तुमच्या वासनेनं तुम्ही काही तुमच्या आवडीचं तयार करून भले खाल्ले की अंतर पडलं. तुमच्या वासनेनं विकत घेऊन वडापाव खाल्ला की अंतर पडलं. तुमचे जिभेची पोचोचले करून की देवाचं अंतर वाढलं ना. लयच वाटलं कोणी बाबा आले तर नको त्याचा उरला प्रसंग खाता येईल. हा शॉर्टकट तुम्हाला सांगितला. किंवा उपहारासाठी केला ना त्याचा प्रसाद म्हणून खाला आहे ना. पर्याय आहे की तुमच्याकडे. पण जर तुम्ही फक्त जिभेच्या टोचल्यासाठी खाल्लं की अंतर पडलं. विकार विखोन सेवा. विकार आणि विखो याच्यामध्ये अंतर आहे ते आपल्याला समजलं पाहिजे की या टीकेत आपल्याला सांगतात. विकार कशाला म्हणायचे? विकार म्हणजे मानसिक उल्लेखाधिक विकोपाचा इंद्रियाचा. विकार म्हणजे मानसिक उल्लेखाधिक. विकार विखोन सेवा. विकार सेवा म्हणजे त्यांनी सांगितलं की मानसिक उल्लेख. मानसिक जो उल्लेख आहे तो माणसाने आमच्या गावाला जावे, आमच्या देशाला जावे असं असतं की नाही. बऱ्याच वेळा मनाच्या हिरव्या पिवळ्या उतरंडी वासना असतात. आपल्याला सततपणे ते विजूच्या ठाई दृष्टीने राहे, चित्ताच्या ठाई दृष्टीने राहे. ते पक्ष मेघाच्या ठाई दृष्टी राहे, विजूचा ठाई न राहे. वीज चमकली, चमकलेल्या विजेवर आपलं लक्ष लागलं त्याला, पण ढगाकडे आपलं लक्ष लागू शकतं. चित्त आणि मन याच्यात अंतर स्पष्ट करताना भाष्यकार म्हणतात मेघाच्या ठाई दृष्टी राहे. मेघ म्हणजे ढग, त्याच्याकडे आपण बघू शकतो. आकाशात वीज चमकून गेली आपल्याला कळतं का? एका क्षणात या टोकाचं त्या टोकाला निघून जातं, आपल्याला काही कळत नाही. तसं हे मन वढाळ वढाळ उभ्या पिकात ढोर. किती किती पुन्हा तिथंच. मन हे असं आहे चंचल, चंचलम ही मनः कृष्ण भ्रमाची बलवत दृढ. आणि म्हणून विकार सेवावा म्हणजे या मनाला ध्यान लावण्यासाठी आम्हाला आमचे बघा पूर्वजांनी हातात लाठी दिली, हे ज्ञानेंद्रियाला काम करावं म्हणून. मुखाला नाम दिलं, मनाला आठवण, मनन, चिंतन, नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. नाम मुखाशी, लीळा अंतःकरणास, नाम उच्चाराचे जर हे या इंद्रियांना हे काम दिलं. लीळा आठवण्यासाठी त्याला ते काम दिलं. मूर्ती
आठवण्यासाठी दिली. स्वामींची श्रीमूर्ती ऐकली, श्रीमूर्ती आठवली. आणि चेष्टा म्हणजे जडेसी निरेशोची चेष्टा चित्तासी. नाम लीळा मूर्ती चेष्टा म्हणजे या क्रिया आम्हाला काय केलेल्या आहेत त्यांनी साधनेमध्ये उपयोगी लावलेल्या आहेत. आणि म्हणून याचा उपयोग ठेवावा तैसेची विखो न सेवावा. विखो म्हणजे काय? पाचा इंद्रियाचा. विखो म्हणजे सांगितलेला आहे तो पाचा इंद्रियांचा सांगितलेला आहे. म्हणजे पाचा इंद्रियाचा म्हणजे रसरूप गंध आलाप आणि स्पर्शे 5 इंद्रिय आहेत. या 5 इंद्रियांना जो भोग दिला तो त्याला विखो असं म्हणतात. विशेषे धर्माशी खोकरी म्हणून विखो. तो माणसाला त्यात काय करत असतो? एकदमच साधनेपासून धर्मापासून पतित करतो म्हणून त्याला विखो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो पाचा इंद्रियाचा सांगितला. फक्त तो प्रकृती संबंधी असेल, शोभरूप असेल, रसरूप असेल, तो माणसाला बरोबर काय करत असतो? काहीतरी अनिष्टावर पडा घेऊन जात असतो. आणि म्हणून तो विखो न सेवावा. एक दिवस नाथोबाच्या ढाकेफळला म्हणजे रामसगावच्या इकडे ढाकेफळ माणिकदंड नावाचं ठिकाण आहे. या वर्षीच्या पदयात्रेमध्ये ते 2 माणिकदंड तिथे नमस्कार करण्याचा आपल्या सर्वांना योग आलेले पदयात्रेत होते त्यांना 2 माणिकदंड आहे. आणि हे माणिकदंड नावाचं जे ठिकाण आहे ते संपूर्ण तीर्थयात्रेमध्ये 2च माणिकदंड आहेत. एक आहेरमल ते ढाकेफळ याच्या दरम्यान आहे आणि दुसरा ढाकेफळ ते रामसगाव याच्यामध्ये आहे. 2 ढाकेफळ. त्या दोन्ही ठिकाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणचा जो महत्वाचा संदर्भ आहे तो तुम्ही मला स्वतंत्र येऊन विचारून दंड घालून विचारलं तर मी सांगेन. तसं काही सांगणार नाही. एक सांगून टाकतो जाऊया. तो तुमच्या संबंधित आहे. नाथोबा बाई स्वामी रस्त्याने चाललेले आहेत आणि त्या जागेवर आल्यावर ते नाथोबांच्या डोक्यात आपल्याला येतं कधी कधी भोत येतं. आपल्याला काहीतरी एकदम काहीतरी संचरतं. तसं त्यांच्या डोक्यात काय संचरलं आणि बाई साला म्हटले की बाई ही घ्या मात्र सगळी मला जायचं. बाई सा म्हणते अरे मी इथे एकटी, देव सोबत एकटे, तुझ्याकडे सगळं सामान आहे आणि तू लगेच चालला. थांब कोणीतरी भक्त मंडळी येऊ दे मग जा. थोडे 4 पावले गेले की पुन्हा त्यांचं तेच नाही. बाई साला म्हणजे बाई मला जायचंच. आता देव ऐकतच होते. बघा तुमच्या मनात आलेला विकार, तुमच्या मनात आलेला संकल्प विकल्प बरोबर तुम्हाला धर्मापासून पतित करत असतो. म्हणून तुम्हाला विकार न सेवावा सांगितलं. 2-4 वेळा तसंच झालं. देवाने सांगितलं बाई जाऊ द्या. याशी जे घेऊनी उठले असे ते याशी नेल्या वांचोनी नसरे. याच्या डोक्यात ते भूत असते ना ते त्याला तिकडे घेऊनच जाणार. बघा तुम्हाला सुद्धा असं होतं. एखादा काय तुमचा कर्मपैकीचा बलवत्तर भोग असेल, कर्मपैकीचा भोग बलवत्तर असेल तर तुम्ही चांगले गाठी घेऊन बसलेला. डोक्यात काहीतरी येते, कोणीतरी हात मारते, बाहेर जातो, बाहेर जातो की होतो ऍक्सिडेंट, पडला, मोडला पाय, आले की नाही अडचण. का तर ते विकाराचे कार्य केले. म्हणजे साधनेमध्ये आम्हाला सावधानता ठेवण्यासाठी साधा सोपा उपाय झालेला आहे की जर तो आतून विकार उत्पन्न होत असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी निषेधनीय आहे. मग जर अशा प्रकारचा आपल्याला विकार उत्पन्न झाला तर किमान आपण वडीलधारी असतात बघा, त्यांना विचारण्याची पद्धत आहे. आम्हाला कुठलाही उल्लेख उत्पन्न झाला, कुठलीही इच्छा उत्पन्न झाली तर आमच्यामध्ये एक संस्कार असतो की वडीलधाऱ्यांना, गुरुजनांना विचारल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. ती सीमारेषा काढली. तुम्हाला माहिती आहे कोणाला लक्ष्मण रेषा काढली होती, कोणाला काढली, तिला काय उत्पन्न झाला,
हेममय कुरुंगाची कांचोळी ते मद हुआवेची. तिला काय इच्छा झाली, समोर हरी चलत होत, ते होत का हरी? ते राक्षस मायावी ते सोन्यासारखं चमकत होत. तिला इच्छा झाली तशा प्रकारची हेममय सुवर्णाची कांचोळी ते मद हुआवेची. पुढचं रामायण तुम्हाला माहिती. हा असा विकार उत्पन्न होत असेल तर तुम्हाला तुमची सावधानता ठेवता आली पाहिजे की विकार न सेवावा. स्वामींनी शेवटी नाथोबासांना सांगितलं की बाई जाऊ दे त्यांना. ऐसिया एकी भूमी असती, एकी भूमी राजसा एकी तामसा. काही जागा असे असतात की तिथे गेले की माणसाला काही ना काहीतरी संकल्प विकल्प उत्पन्न होत राहतो, काहीतरी उल्लेख उत्पन्न होतात आणि म्हणून तिथे विकार निघून सेवावा. हे गेलेले 2-4 दिवसाने आले ना पुन्हा नाथोबा. त्यावेळेस अनिष्टापणा झाले ना. खरी म्हणजे त्यावेळेस स्वामींना आणि बाईसांना गरज होती नाथोबाची. पण देव तर समर्थ आहे. देव म्हणजे काय करते, राहू द्या सामानिक तिथंच देव बसले. त्या मालिक दंडाला स्वामींचं असं झालं, बाईसा एकटी आहे, सामान एवढं भेकल पडलेलं स्वामींच्या समोरच आहे. देव त्या ठिकाणी बसले. या सृष्टीचा नियंता सुद्धा कधी कधी मनुष्य वेशाचे माने मनुष्यासारखा होतो. आणि देव बसलेले, बाईसाला चिंता पडली की आता कसं काय करायचं. इतक्यात वायनायक आले, स्वामींना वाजत गाजत घेऊन गेले. कैसी अगम्य लीला तुमची नंद लाला, मी काय वर्ण पामर तिथे शेष तोही श्रमला. अरे देवाची कारण कळत नाही, देवाची अगम्य लीला असते. परंतु आपण आपली सावधानता ठेवलीच पाहिजे. आणि म्हणून स्वामी म्हणतात विकार विकोन सेवावा. विकार ही पूर्वावस्था आहे, तर विको हा काय त्याचा उत्तर अवस्था आहे. विकाराची विकोची व्याख्या करत असताना, भेद सांगत असताना काय सांगितलेलं, विकार ही काय आहे पूर्वावस्था, विको ही त्याची उत्तर अवस्था आहे. विकार हा मानसिक आहे, तर विको हा शारीरिक वाचिके आहे. विकार हा काय आहे उल्लेख रूप अंतर उल्लेखाशी आहे. विकार कसा मनातल्या मनात बाहेर दिसत नाही. काही माणसं बाबा उगले दिसतात एकदम, आज काही त्यांचं चाललंय, त्यांच्यासारखं वाईट कोणी असतो, पापी कोणी नसतो. कधी कधी आपलं मन आपल्याला सांगते काय रे मना कसं तुझ्या मनात पाप येते. आपल्याला आपण काय करतो, त्याचं करतो की असं होतं काय कधी तुम्हाला. आपल्या मनात आलेला विकार जो आहे तो आपल्याला जर जाणीव असेल तर पटकन आपण सॉरी म्हणतो देवाला. असं म्हणजे खरं म्हणजे मला असं यायलाच नव्हतं पाहिजे, असं माझ्या मनात विकल्प यायलाच नव्हतं पाहिजे, माझ्या मनात विकार यायलाच नव्हता पाहिजे, पण येतो. तो जीवाचा स्वभाव आहे, जीवाचा स्वभाव. म्हणून विकार हा कसा आहे अंतर संबंध आहे. तर विको हा काय आहे बाह्य संबंधे. विको हा बाह्य संबंधे उत्पन्न होतो. पदार्थ संबंधे जीवान सारखा होय आणि उल्लेख उपजे. हे शारीरिक संबंधाचे काय आहे. तर विकार हा काय आहे, विकार हा इंद्रिय संबंधे. विकरे मन इंद्रियादी भावे, इंद्रिय विकरे मनादी भावे. म्हणून विकाराचे कार्य कशाच्या संबंधाने आहे, इंद्रिय संबंधे. इंद्रियाच्या संबंधाने. विकोचे कार्य कशाच्या संबंधाने, प्रकृती संबंधे. विकोचे कार्य जे ते प्रकृतीच्या संबंधाने. तुम्हाला गोड आवडेल, मला तिखट आवडेल, यांना आंबट आवडेल, त्याला खारट आवडेल. हे प्रकृतीच्या संबंधाने विकोचे कार्य जे आहे ते कमी अधिक प्रमाणात होऊ शकतात. सगळ्यांना सगळेच पदार्थ सगळ्याच पद्धतीने प्रकृती पिंडे भिन्न, प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी आहे. आणि म्हणून विखो जो आहे तो कशाच्या संबंधाने आहे, प्रकृती संबंधे. आणि विकार जड पदार्थी, विकार जड पदार्थी, विखो चेतन पदार्थी.
संबंध नाही, पटकन लग्न. चिंच पाहिली, चिंचेचं नाव निघालं की बरोबर तोंडाला पाणी येतं. येतं की नाही? काही ते येतं. आवडती वस्तू पाहिजे की लहान मुलांचं बघा, लगेच त्यांना असं वाटतं की नाही आवडची. म्हणजे हे विकाराचे कार्य जड पदार्थाच्या संबंधाने तर विखोचे कार्य चेतन पदार्थाच्या संबंधाने आहे. विकाराचे कार्य हे काय आहे? त्याच्यामध्ये बघा सहज प्राप्त, सहज प्राप्त. विकाराचे कार्य सहज प्राप्त होतात. तर विखोचे कार्य देवता संपादकत्वी. विखोचे कार्य ते तुम्हाला वाटतंय की मला बंगला असावा, भेटतो का? पण विकाराचे कार्य मनात उत्पन्न झाले की बरोबर लगेच ती विकाराचे कार्य लगेच प्रकटतात की नाही. पण विखोचे कार्य जे आहे ते कशाच्या संबंधाने आहे? देवता संपादकत्वी. देवतेचं तुम्ही अर्ध जर तो जोडला असेल तर गाडी मिळेल, बंगला मिळेल, घोडं मिळेल, गाडा मिळेल, काय जे तुम्हाला पाहिजे ते मिळेल. पण ते कशाच्या संबंधाने? तुमच्या भाग्यात असेल तर ना. दलित दर चले समंदर तर किस्मत चले साथ. मोती असतात समुद्रात म्हणून, मोती आहेत म्हणून त्याने डुबकी मारली. हातात काय आले? शंख लगे हात. होते की आपल्याला कधी कधी आपलं भाग्यच कसं असतं, तिकडे गेले तिकडे आपण सध्या नसतो. भाग्य नसतं आपलं. जर तुमचं भाग्य चांगलं असेल बरोबर तुम्हाला ते पदार्थ तसे उपलब्ध होतात. आणि जर तुमचं भाग्यच नसेल तर तुम्हाला ते मिळणार नाही. दैवराटीत मात्र इकडे तुमच्या भाग्यात नसेल तेही परमेश्वर देतात. आणि जर देत नसतील तर तेही तुमचं भाग्यच आहे असं लक्षात ठेवा. जर तुम्ही समजा 40 देवाच्या खेट्या केल्या की मला गाडी हसावी, माझा बंगला पूर्ण व्हावा, आहे का तशी कोणाची? मला सांगून ठेवा, म्हणजे मी पुढे सांगतो. देव मिळावा ही इच्छा आहे की गाडी घोडा बंगला मिळावा ही इच्छा आहे? पक्क हो. नाही तर काय सांगायचे जात वेगळे, खायचे जात वेगळे असतात. आपण कोण आहोत? दृष्टार्थी आहोत, अदृष्टार्थी आहोत, परत्रार्थी आहोत की मुमुक्षार्थी आहोत हे तपासा. आपण कोण आहोत? दृष्टार्थी आहोत, अदृष्टार्थी आहोत, परत्रार्थी आहोत की मुमुक्षार्थी आहोत? बघा स्वतःला तपासून. सापडलं उत्तर तर मला सांगा, नाहीतर मग मी उद्या सांगेन. सांगत होतो तुम्हाला की विकार विखोन सेवावा. आपुलिया वासना मीठ विको. सर्व म्हणाला पदार्थ खाऊच नाही काय? आता तुम्ही देवाने सांगितले विकार विखोन सेवावा, तर मग काय खायचं नाही? आम्ही काय सजायचं, नटायचं, धजायचं नाही काय? नाही म्हणाले आपल्या वासना मीठ विको. हीच तर ब्रह्मविद्येची विरुद्ध असती पर्याय. लक्षात ठेवा. याला काय म्हणतात? विरुद्ध असती. मगाशी माझ्या ते डॉक्टर काय घातलं, काय म्हणते ती टोपी तुम्हाला कशी वाटत होती? कशी वाटली? कशी वाटली? मला टोचत होती त्याचं काय. आणि अशी बरी काही माझ्या बापाशी लिहिली. तुमचा आनंद योग्य वेळी योग्य पद्धतीने आहे. पण मी जर म्हटलो खरंच मला टोपी भारी दिसते तर मी सुद्धा नापास. माझी भावना ही आहे की ठीक आहे, पुढीलाच्या आनंदासाठी परमेश्वराने मला ही एक प्रकारची सेवा दिलेली आहे, परंतु मी त्याच्यामध्ये लिंपित नाही तर मी सुखी आहे. तर मी आलं बाहेर. पण मी जर का असं म्हटलं की नाही खरंच मी खूपच चांगला दिसतोय, नागदेवाचार्यांची सोन्याच्या अलंकाराने पुष्पपूजन चालू आहे, सगळं गुरुकुळ आचार्यांच्या समोर आहे,
सगळा तो देवाला तर पाहिलं नाही, परंतु देवाचा अधिकरण गुरु निमित्त पाहिलेले आहे. त्यांना अनुलक्ष करून समोरची माणसं आपली भावना व्यक्त करत आहेत आणि नागदेवांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. त्यांचा सेवक होता, जास्त सेवक आमच्या सोबतचे. ते नंतर विचारतात, बाबा कसं काय होतं मिरवणुकीत किंवा त्यांना असं वाटतं की काहीतरी विचारावं सगळं. आणि मग त्या सेवकाने विचारले, का तुम्ही रडत होता आचार्य हो, सोन्याने पूजा झाली होती तुमची. आणि मग आचार्य म्हणतात, असती परी काही माझ्या बापासी. ते हात त्याचा कड आहे, म्हणून तुमच्या कडोनी तुम्हासी काही न व्हावे. तुम्ही तुमच्या वासनेने मिठाचा खडा सुद्धा घेऊ शकत नाही. मला त्या गोष्टीची सततपणे आठवण असते. माझ्या निमित्ताने म्हणजे गंधाकर बाबा त्यांनी तुम्ही पाहिले असतील, तिथे पाहिलेले असतील काही नाही, फोटो आहे. ज्या दिवशी मला त्यांनी या परमार्गाची सेवा सोपवली, त्यांनी त्यांच्या खिशातले त्यांनी त्यांचे खिसे पाहिले असतील, त्यांनी जुने लोक आहेत त्यांना माहिती, ते पाकिटात पैसे ठेवायचे. दुधाचे पिशवे असतात ना, ते इकडून पूर्वीच्याकडे आता मला माहिती नाही आहेत का दुधाचे पिशवे. तर दुधाचे पिशव्या रिकामा केले की आमचे काही भक्त होते ते त्यांना द्यायचे. मग त्याचे 10 रुपयाची नोट, 20 रुपयाची नोट वेगळ्या यायच्यात, 50 नोट वेगळ्या यायच्यात. त्यातले त्यांनी माझ्याकडे 27 रुपये दिले. आजही माझ्याकडे ते आहे. आणि सांगितलं की आजपासून हा सगळा व्यापार तुझ्याकडे आहे, ही सगळी सेवा तू करायची आहे. इथून पुढे तुझं कपाळ आहे. हे सगळं कपाळ कोणाचं आहे? परमार्गाचं आहे. जेव्हा अशा पवित्रतेने आपण एखाद्या सेवेसाठी, एखाद्या विधीसाठी, परिनिष्ठ कार्यासाठी जेव्हा आपण एखादा पदार्थ घेतो किंवा एखादी वस्तू योगात आणतो, त्यावेळेस तो दोष. आणि म्हणून विकार विखोन सेवा वाहिली आहे, ते तुमच्या वासनेने मिटहीने घ्यावे. आपल्या वासना मीठ विखो